आमचा मुलगा म्हणजे 24 तास पाहायला भिंगरी. राजकारण म्हणू नका, समाजकारण म्हणू नका, त्याचं काम ना एकदम 100 नंबरी असतं. त्यामुळे आमच्या सुनबाई चांगल्या वळणाच्या पाहिजेत. कशा पाहिजेत? गृहकृत्य दक्ष. काय जमत नसेल तर या शब्दाचा सराव करा, कळलं का? हो कळलं साहेब. आणि एक लक्षात ठेवायचं, चुकून जरी गरीबा घरचं स्थळ आणलं, रस्त्यावर भीक मागायला लावेन मी तुम्हाला. काय? नाही आजी, आम्ही काळजी घेऊ. दादा नाश्ता तयार आहे, येता का? जा खा जा. या ना बसा. हो. आरामात बस. पोहे आहेत हा नाश्त्याला, पोटभर खा. हो. ताई पोहे आणा. घ्या. नीलू पाणी आण ग. घ्या. हे घ्या. बरं, माझ्या सिद्धूसाठी मुलगी पसंत करताना माझ्या पसंतीची बघा हा. आणि हो, माझी सूनबाई जी असेल ना ती नक्षत्रासारखी देखणी हवी आहे मला. आणि सिद्धूपेक्षा 5 वर्षांनी लहान हवी. हा आणखीन एक, त्यांच्या पत्रिकेत कुठला गृहदोष वगैरे नकोय मला. बरं, 36च्या 36 गुण जर जुळले ना तर चालणार आहे. आणि हो, सिद्धूपेक्षा मुलगी जास्त शिकलेली हवी. हा आलंय ना तुमच्या लक्षात सगळं? हो. घ्या ना घ्या. हो. ताई, तुमच्या मुलाचा एखादा फोटो मिळाला तर बरं होईल. फोटो आहे पण जुना फोटो आहे, हल्ली काढला नाहीये. मी एक काम करते, सिद्धूलाच विचारून येते. हा आलेच. नीलू जरा लक्ष ठेव. हा आरामात खा. हो. मी आलेच. पाहिलं, वडिलांची एक अपेक्षा, आजीची दुसरी आणि आईची तर तिसरीच. आता माहिती नाही नवरा मुलगा समोर येऊन कुठली अट ठेवतोय. या सगळ्यांना पसंत पडेल अशी मुलगी कुठून शोधायची आपण? होय ना. कुठे गेलाय हा मॅट? माझा कॉल पण उचलत नाहीये हा मॅट. कुठे गायब झालाय काय माहिती. काय यार, कुठे हा? प्रिया, विश्वा कुठे आहे? बऱ्याच दिवसात तो दिसलाच नाहीये. बरं जान्हवी, आम्ही आता लायब्ररीमध्ये चाललोय, भेटू. बाय. हो बाय. कुठे गेलाय हा मॅट? ए गौरव, ऐक ना, विश्वा कुठे आहे? अरे काय विचारतेय मी, कुठे आहे विश्वा? तुलाच माहित नाहीये तर आम्हाला तरी कसं माहित असेल जानू? येतो आम्ही. अरे ठीक आहे, येऊ देत आता या मॅडला कॉलेजला. बोलणारच नाहीये मी याच्याशी. बघतेच हा ना. कुठे ही अंजली? केव्हाची दिसलीच नाही यार. ती कुठे राहते तेही नाही माहिती मला. मला वाटलं इथे असेल म्हणून इकडे आलो मी. इकडे नाहीच आहे ती. काय करू यार. हा पप्पा बोला. काय आलं? अरे कुठे आहेस तू? नाही ते मी बाहेर आहे जरा, कामासाठीच बाहेर आहे. बोला ना काय आलं? ठीक आहे जरा 2-3 फोटो पाठव तुझे. फोटो? अहो घरी आहेत की फोटो? ते बॅनरला लावतो ना. अरे बाबा तसले नाही,
जरा वेगळे पाठव. इथं आम्ही तुझ्यासाठी मुलगी बघतोय, जरा चांगले फोटो पाहिजेत. हो पप्पा, पण ते मी बोललो ना त्या दिवशी राहू द्या म्हणून. हे बघ, पण बिन काही नाही, आत्ताच फोटो पाठव. हो, चांगले फोटो पाहिजेत, समजलं? हा ठीक आहे. यार काय करू मी यांचं यार, या हात धरून मागे लागलेत. तर अंजली कुठे ते माहित नाही. तुला कुठे शोधू आता? बाप्पा तूच सांग आता काय करू मी. आई तुमचा फोन वाजतोय. अगं बाई, एवढ्या सकाळी जयंतरावांचा फोन. हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग आई. नमस्कार. काय झालं जयंतराव, एवढ्या सकाळी फोन? सगळं ठीक आहे ना? हो आई. आई मी काय म्हणत होतो, आपण सगळे लग्नाच्या शॉपिंगला जाऊया का? लग्नाची खरेदी? येस आई. म्हणजे काय होईल, तुम्ही सगळे एकत्र आलात ना तर सगळ्यांची शॉपिंग एकाच दिवसात होईल आणि मलाही बरं वाटेल. नाही, बरोबर आहे. एक काम करते, घरच्यांशी बोलून तुम्हाला कळवते, चालेल? ओके आई. अरे देवा. काय झालं आई? तुझा चेहरा एवढा का पडला? काय काय म्हणाला काय जयंत? लक्ष्मी, काय झालं? अहो, ते जयंतरावांचा फोन होता. ते म्हणत होते की ठाण्यात कलानिधी म्हणे मोठं साड्यांचं दुकान आहे, लग्नाची खरेदी तिकडून करूया. त्यांचं म्हणणं आहे एकत्रच खरेदी करायची सगळ्यांची. आई, ते खूप मोठं दुकान आहे नाही, पण आपल्याला महागात पडेल ना ते सगळं. ही वीणा, अगं लग्न म्हटल्यावर खर्च होणारच ना. आई टीव्हीवर पाहिलंय मी ते दुकान. आपण जाऊया तिथे शॉपिंगला. त्या दुकानाची ऍड टीव्हीवर पाहिली होती. किती भारी आहे ना, तिकडे जायला मिळणार आपल्याला. खूप मजा येणार आहे. मी लवकर जाऊन तयारी करते, तुम्ही सगळे तयारी करा. हा बाबा, मी जाते. ए तो बस सिद्धू, तो बस. कर पडे फटाफट. मस्त गाडी. चल 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 लवकर. ए चल 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 ना माही. चल रे सिद्धू. ए अरे तुम्ही इकडे काय करताय? हा कोण आहे? हा रमेश. अरे हा नाही रे, तो कोण आहे? हा कोण आहे? हा कचक कचक फोटोग्राफर. कशाला? अरे कशाला काय? अरे तुझे पप्पा बोलले नव्हते तुझ्या मुलगी शोधतायत आणि म्हणून त्याला आणलंय. 4-5 तुझ्या अशा चांगले फोटो काढायचे आता. एकदम टकाटक दिसला पाहिजे तू. ए सिद्धू, फोटोत ना एकदम नवरदेव दिसला पाहिजेस का? अरे इथे मी माझ्या अंजलीची वाट बघतो, इथे कसं काढणार फोटो? अरे आम्ही कुठे म्हणतो इथे काढायचे आहेत. अरे हा ते बघ, एकदम सुंदर गार्डन आहे तिथे फोटो शूट. मी काय म्हणतो, हे सिद्धू, आता सिद्धू ते फोटो काढणारच आहे. माझे पण 3-4 असे फोटो काढूया ना मस्त. ए सोने, आता आपल्याला सिद्धूचं लग्न करायचं ना. हा तुझं नंतर. हा ठीक आहे, आधी लग्न सिद्धूचं, मग या बुद्धूचं. एक पाठ चपकवी ना तुला. तुम्हाला सगळ्यांना जाम मजा येते ना माझ्या लव्ह स्टोरीची बँड वाजवायला. इकडे इकडे हॅलो, हॅलो, तू बिझी आहेस का? बिझनेसमॅन जयंत कानेटकर. बिझी हा शब्द जास्त तुम्हाला सूट होतो नाही का? मी तर काय, मी फ्रीच असते. फक्त कधी कधी आईला मदत करते, एवढंच माझं काम. नाही ग, मला वाटलं की तू लेक्चर मध्ये असशील. हो, मी लेक्चर मध्येच होते, पण लेक्चर संपले आता, त्यामुळे असाच टाइमपास करत होते. बोल ना. ग्रेट. मग जरा गेट पाशी येऊ शकतेस का आता?
गेट पाशी आत्ता? हो, गेट पाशी आत्ता. का बरं? आज पण काही सरप्राईज आहे का? गेट बाहेर तुला कार उभी दिसते? हो दिसते. मग आता त्या गाडीत बस आणि लवकर येते. एक मिनिट, म्हणजे आज कुठे घेऊन जाणार आहात आपण मला? फक्त तुला नाही घेऊन जाते, मी सगळ्यांना बाहेर घेऊन जातोय. सगळ्यांना? हो, मी घरी फोन करून सगळ्यांना सांगितलंय की आपण आज शॉपिंग साठी बाहेर चाललोय. मग तू पण आम्हाला जॉईन हो. ओके ओके ठीक आहे, येते. बाय. ओके बाय. अरे सिद्धू, अरे हे काय फोटो आहेत? अरे अशाने तुला कोणती मुलगी पसंत करेल? म्हणूनच तर असे फोटो काढलेत. अरे सिद्धू, हे केस असतात ना, हे डोक्यावर चांगले दिसतात, थोबड्यावर नाही रे बाळा. मला चांगलं माहित आहे, तुला 4 माणसांना हाणायला सांगितलं ना की तू एका पायावर तयार होशील, पण लग्नाला मात्र घाबरतोयस. अधिराज, पप्पा याला त्या मोठ्या स्टुडिओ मध्ये घेऊन जा आणि ह्याचे चांगले म्हणजे जे नाक, डोळे, हात, पाय व्यवस्थित दिसतील ना असे फोटो काढ. जा. सर थांबा. अरे संपत्ती, काय चाललंय सगळं? म्हणजे आपल्या सिद्धिराजचे फोटो त्या घरी पाठवायचे का? नाही, त्यांना म्हणावं आमच्या सिद्धूशी लग्न करायचं असेल तर तिचे फोटो इकडे पाठवा. समजलं? आजी, अहो आता काळ बदललाय. ऍक्च्युली आपल्या देशात मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे, त्यामुळे ना मुलींना आता डिमांड वाढली. अरे हे मला अक्कल शिकवतोयस? अशा माजोड्या पोरीला या घरचा उंबरठा सुद्धा ओलांडू द्यायची नाही. समजला? आई, अरे ते सगळं नंतर बघू का. तू थोडी थांब ना. अधिराज, जा 4 चांगले फोटो काढा. चालेल. सर सिद्धू, आणि हो, पांढरा शर्ट घालून फोटो काढ. हो पप्पा, माझ्याकडे पांढरा शर्टच नाहीये. अरे परवाच घातला होतास ना. हो आहे, पण पप्पा नेमका त्यावरती डाग पडलाय एवढा मोठा, हो की नाही? हा येते. हा इथे इथे सगळीकडेच पडलाय. लग्नाचा विषय काढला की काय होतं सिद्धूला? म्हणजे असा का वागतो तो? सिद्धू, राजकारणात 2 गोष्टी महत्वाच्या. एक म्हणजे जनतेची मतं आणि दुसरं म्हणजे पांढरा शर्ट. वेळ प्रसंग काहीही असो, पण रंग एकच, पांढरा. कायम लक्षात ठेवायचं. हो पप्पा. त्या बाणेकरांच्या दुकानातून 4 पांढरे शर्ट घे आणि ते घालून चांगले फोटो काढ. जा लवकर. अधिराज, तूही सोबत जा. हो सर. अरे दादा, तू कशाला येतोय? मी आधी शर्टाची व्यवस्था करतो, मग जाऊ ना आपण त्या फोटो स्टुडिओ मध्ये. तोपर्यंत बस तू. तुमचा काय, तुम्ही चला. चल. इथे अन्न सिद्धूला बोल्यावर चढायची घाई झालीये आणि हा टाळाटाळ का करतोय? म्हणजे नक्की काय चाललं असेल याच्या मनात?
दळवी कुटुंबियांचं आमचं कलांजली शॉपमध्ये स्वागत आहे. आमच्याकडे पारंपरिक साड्यांपासून लेटेस्ट व्हरायटीच्या सर्व साड्या उपलब्ध आहेत. आपण बस्ता बांधायला आलात ना? हो. ही आई, मी टीव्हीवर जसं हे दुकान बघितलं होतं ना तेवढंच मोठं आहे अगदी. केवढा जगमगाट आहे ना, मला मजा येते. हो ना. अगं संतोष दादा ऑफिसला गेला म्हणून, नाही तर त्याला गरगरलंच असतं एवढं लॅविश दुकान पाहून. हो, आता जयंतने एवढं सासवडवरून आपल्याला ठाण्यात आणलंय ते का, हे आत्ता कळत आहे. हा, अरे एवढ्या आलिशान गाडी मधून आणलं म्हणजे दुकान पण तेवढंच आलिशान असणार ना. हो ना, खरंच. हा, काय काय आपल्या बाबांवर बिल द्यायची वेळ येणार नाही ना, नाहीतर काहीच नीट खरेदी करता येणार नाही आपल्याला. बापरे, तुला एवढे प्रश्न कधीपासून पडायला लागले? अरे गप साड्या बघ. दुकान खूपच महागडं दिसतंय. लक्ष्मी, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आपली जानू समंजस आहे. काय घ्यायचं काय नाही हे तिला समजतं. काळजी नको करू. आई, अरे जयंत ब्रो, हाय. जयंतराव, नमस्कार आई. आई बसा ना प्लीज प्लीज. तुम्ही मी आहे, तुम्ही प्लीज बसा ना. प्लीज प्लीज सिट. येस. आनंदी, तायू, तुला आनंदीची आठवण येते का ग? अगं नाही जानू, तू साड्या बघ ना. ही बघ, ही पण छान आहे. तो रंग पण चांगला दिसेल. जानू, तू ना ही साडी घे. हा रंग तुझ्यावर खूप छान दिसेल. सुंदर आहे ना साडी? जानू, अगं एक तरी साडी पसंत पडली का? आई,
मला काहीच कळत नाही अगं. मी काय म्हणते, तुला जी आवडेल ती घे ना, चालेल मला. मॅडम ही तुमच्यासाठी खास साडी आहे. बघ, ही पारंपरिक सिल्कवर प्युअर हँडवर्क केलेलं फ्युजन पीस आहे. बाबा, एक मिनिट या ना माझ्यासोबत. चल 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 ना भाई. एक तर मला कपडे घ्यायचे नव्हते, त्यात तुम्हाला फरफडत सासवडून खाण्यात आणलं का? गाडीत बसून कसं आता इथे माझ्यावर चिडचिड करतोय. अरे त्या वहिनी होती त्याच्या डोळ्यासमोर. हे पण मी काय म्हणतो, आपल्याला शर्ट घ्यायचं की निखिलचं फक्त दुकानच बघायचं. हे तू जास्त डोक्यात जाऊ नको माझ्या. डोक्यापेक्षा दुकानात जाऊ. चला मस्त दुकान आहे. पांढरा शर्ट घ्या म्हणे. तर मुलगी काय पांढरा शर्ट घातल्यावर पसंत करणार आहे काय? हे सिद्धू, पांढरा टी शर्ट चालेल का? एक तर डोकं आउट होत आहे माझं. अरे कुठे इकडे पांढरा शर्ट? शर्ट आहे शर्ट आहे. शर्ट. हॅलो सर. काय हवंय तुम्हाला? काय हवंय? हे बघ, आम्ही 4 जण आहेत. 4 भाकर आणि गावरान मटण. मला शाही पनीर कोरमा आणि तंदुरी नान. अख्खा मसूर आणि ह्याच्यातली एक भाकरी जाता. 5 भाकर आणि जा लवकर. काय बोलतायत साहेब? आमचं कपड्यांचं शॉप आहे. हो ना, मग काय हो, कशाला विचारलं? झालं बोलून बोलू मी. नाही काय, ज्यांचं दुकान आहे ना निखिल सर, ते माझे चांगले मित्र आहे. खास सासवडवरून आलोय आम्ही. सिद्धराज झाडे पाटे. हा बस बस बस. सॉरी सर, मी सरांना लगेच फोन करून सांगतो की तुम्ही आलेत म्हणून. हा ते फोन वगैरे नंतर करा तुम्ही. आधी काय तो पांढरा शर्ट कुठला फर्स्ट क्लास असेल तर दाखवा. हो सर. हे बघा सर, वेगळ्या पॅटर्नचे पांढरे शर्ट आमच्याकडचे. नाही छान आहेत, पण यात वेगळा रंग नाही ना. सिद्धू, अरे पांढऱ्या रंगात एकच पांढरा रंग असतो, भारीत भारी शुभ्र पांढरा. देऊ काय ठेवून तुम्हाला? कधी कधी ना मला असं वाटतं की माझ्या लग्नाची काही खर्चापेक्षा तुम्हालाच जास्त आहे. नाही तर काय करायचं आम्ही? एकीकडे तुझ्या घरचे बोलतात मुलगी बघ मुलगी बघ मुलगी बघ, आणि दुसरीकडे तू काय करतो? वहिनींना फक्त बघत बसतो. अरे प्रपोज तरी कर रे. आमचं मधल्या मध्ये कावळा होतो रे. हो का? मी प्रपोज नाही करत एवढाच प्रॉब्लेम आहे का? नाही तर काय, कोणाला घाबरतं काय माहिती. हे आज सिद्धिराज गाड्या पाटील कोणाला घाबरत नसतो, कळलं काय? तुम्ही बघाच रे, सासवडला गेल्यावर डायरेक्टला प्रपोज करतं की नाही बघच. अंजली, आय लव्ह यू. आय लव्ह यू अंजली. आता तर मला बघायचंच आहे हा कसा प्रपोज करतोय. ए यातलं काय मला आवडलं नाही, दुसरीकडे बघू सर. अरे पण मित्राचं दुकान आहे सिद्धू. चल ना. ए बाबा एक सांगू का? आताच भावनाताईच्या लग्नाचा तुम्हाला खूप खर्च झालाय, आणि आता लगेचच ह्या लग्नाचा खर्च. तुमची किती ओढाताण होत असेल हे मी समजूच शकतो. बाबा प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण ह्या लग्नाच्या खर्चाची चिंता तुम्ही माझ्यावर सोडा. हे बघा जान्हवी फक्त आता तुमची मुलगी राहिलेली नाही आहे, ती माझी होणारी बायको आहे. तिच्यासाठी मी एवढं तर नक्कीच करू शकतो. त्यामुळे तुम्ही प्लीज निश्चिंत राहा, आणि या खरेदीचा खर्च माझ्यावर सोडा प्लीज. नाही नाही चैन, असं कसं होईल? बाबा प्लीज.
मी आहे ना. तुम्ही कसलीही काळजी करू नका. चला, सगळे आपली वाट बघत असतील. काय साडी? तुझ्यामुळे साडी. बरं ब्रो, टेक्सटाईल इंडस्ट्री बद्दल काय मत आहे तुझं? वाईट ग्रोईंग. एक्झॅक्टली, आहे की नाही? बस अशीच भन्नाट आयडिया आली बरं माझ्या डोक्यात. टेक्सटाईल शॉप करायचं, मोठं शॉप. म्हणजे तिथे ना लहान मुलांच्या डायपर पासून तर मोठ्या माणसांच्या डायपर पर्यंत सगळं काही मिळेल. ऑल इन वन शॉप. इतकं जबरदस्त चालेल ना, मी खरंच सांगतो. माझ्या डोक्यात सगळा प्लॅन रेडी. जानू, ही झाली फायनल. आता पुढच्या विधीसाठी ना तू ही बघ, हा रंग छान दिसेल तुला. ही नाही चांगली दिसत आहे, ही जास्त छान दिसेल. हिरवी साडी. जानू, ही साडी तुला खूप सुंदर दिसेल. मोरपण आहे त्याच्यावर. नाही जानू, मी तुला सांगते. दादा ती साडी दा. ही घे. ही हॉट पिंक साडी तुझ्यावर छान दिसेल. हा, ही रोज पिंक साडी मला सुद्धा खूप आवडली. तुला बरं कळायला लागलं रंगांमधलं? उगाच आपलं. ए ताई, हे बघ, हनीला आवडली ना, मग मला पण आवडली. कळलं ना? मोठा. तू ती साडी बघ. तुम्ही सगळे ना तुमच्या आवडीच्या साड्या तुम्ही जान्हवीला ट्राय करायला लावताय. पण मला जर विचारलं तर कोणती साडी घ्या, जान्हवीने ती नेसल्यावर त्या साडीची शोभा वाढेल. एक्सक्यूज मी, यांना ज्या ज्या साड्या आवडत आहेत ना त्या पॅक करा. आणि तुम्ही सगळ्यांनी जे जे आवडतंय ते प्लीज घ्या. ओके? हो, चालेल चालेल. ओके सर. या जयांचं नाव जयत बदलून लॉटरी ठेवायला पाहिजे. आल्यापासून चांगले दिवस आले. आई, हा, मी ना जरा आनंदींना ड्रेस घेऊन येते. ताई, तू कितीही लपवलंस ना तरी आम्हा सगळ्यांना माहिती आहे तुला आनंदीची किती आठवण येते. तू साड्या बघ, आले. सिद्धू, अरे बाबा, तू वहिनींना प्रपोज करणार आहेस की नाही? अरे करणार आहे रे, तू बघच. एक ना एक दिवस मी माझ्या अंजलीला प्रपोज करणारच. यार, तुम्ही प्रपोज कर इतकं म्हणत आहे की खरंच मला तुमची वहिनी दिसते रे. मला पण. हा, मला पण. मला पण. बाबा, अरे पण हे साड्यांचं दुकान आहे. हे माझ्या अंजलीचं दुकान आहे. चला.
मॅडम मॅडम आता मला कळलंय की तुम्ही अंजली नाही आहात. मी अजिबात त्रास देणार नाहीये तुम्हाला, पण तुम्ही असं जाऊ नका हो. वीणा, अगं हे दुकान, हा परिसर भावनासाठी नवीन आहे. एकटीच गेली आहे. मी जाते. हं? तू लक्ष ठेवशील ना? होय. जानू, आलीच मी. नाही नाही, म्हणजे रागवून जाऊ नका असं म्हणायचंय मला. तुमचं झालं असेल तर मी निघते. नाही 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 मॅडम, म्हणजे बघा ना, आपण आपल्या सासवडमध्ये योगायोगाने भेटतच असतो. आज चक्क ठाण्यातच भेटलो. कमालच आहे. म्हणजे कसं काय आपल्याला एकाच दुसरीकडे यायला सुचलं. मी सांगू, नियती मॅडम, नियती. सगळा नियतीचा खेळ. म्हणजे नियती आपल्याला एकत्र आणायला बघते आणि तुम्ही तिला असं लाथाडून जाणार. हो, मी जाणार. नियती आपल्याला एकत्र आणायला बघते आणि तुम्ही तिला असं लाथाडून जाणार. हो, मी जाणार. आई, नाही प्लीज माझ्याशी 5 मिनिटं तरी बोला ना. हे बघा, हवं तर मी तुम्हाला प्लीज म्हणते, पण माझा पाठलाग करणं सोडा. का तुम्ही मला त्रास देताय? हे बघा, हे नियती वगैरे असलं काहीही नसतं. एक तुम्ही माझा सासवडमध्ये पाठलाग करत होतात आणि आता थेट तुम्ही ठाण्यातही आलाय. इथपर्यंत मजल गेली तुमची. हे बघा, तुम्हाला शेवटचं सांगते, माझा पाठलाग करणं बंद करा, नाहीतर मी इथे आरडाओरडा करीन. बाजूला सरका. मॅडम, अहो ते मी त्रास देत नव्हतो. काय मॅडम 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 एवढंच कर. हे हा काय म्हणालेला रे कपड्यांच्या दुकानात? आय लव्ह यू. हा अंजली, तू सिर्फ मेरी है अंजली. आय लव्ह यू. अरे कधी येणार रे तुझ्यातला तो 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 रोमॅन्टिक सिद्धू बाहेर? तो ते पब्लिक मध्ये मत मागणे सोपं वाटतं काय ते? अरे भल्या भल्यानं नाही जमत रे प्रपोज करायला. तुम्ही धीर धरा ना थोडा. करणार मी, करणार. एक ना एक दिवस अंजलीला नक्कीच प्रपोज करणार. जमलं तर ठीक आहे, नाहीतर पांढऱ्या शर्टातला एक फोटो तयार ठेवा. चला पांढरा शर्ट घेऊ. चला अंजलीला शोधा. चल चल. बाबा, आता आपलं महत्वाचं काम म्हणजे साड्यांचं शॉपिंग. ते तर काम झालेलं आहे. तर आता आपण दागिने बघूयात का? दागिने बघूयात ना प्लीज. या जैन जैन. बाबा रिलॅक्स. बाबा, आपण कशाला बसलो तिथे? जाऊया ना आपण त्यांच्या मागे. हा हे बघा, जैन ब्रो म्हणाला ना, मग आपण पण जाऊया. चला 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 चला. ठीक आहे, चला.
अरे तू बोला होता तिथे आहे ना तिकडे कुठे आहे आता असणार यार? अरे सिद्धू, अरे ताई काय म्हणतेस? अरे तू काय करतोयस इथे? ते पण ठाण्यात? ते सिद्धूसाठी मुलगी बघतात ना. हा म्हणून तर शॉपिंगला आलो आम्ही. आमच्या मित्राचं इथेच या रस्त्यावरती दुकान आहे म्हणून आलो. खरंच सिद्धू, तुझ्यासाठी मुलगी बघतायत आणि तू मला सांगितलं पण नाहीस आणि तुम्हाला पण सांगावंसं वाटलं नाही ताईला? थांब आता, तुझ्यासाठी तर मुलगी मीच बघणार. ताई तू पण, तुम्हाला का माझ्या लग्नाची इतकी घाई आहे? मग दुसरे काम धंदे नाहीत का? ते सगळं सोड, मला सांग तू इथे काय करतेस? अरे माझ्या सासरचे आले होते इथे शॉपिंगला, त्यांच्यासोबतच आले. एक काम कर, तुझं मी घरी आले की बोलतो तिच्याशी. तुझं रोजच आहे. ठीक आहे, बाय, जाते. बाय. हे आता पांढऱ्या शर्टचं काय करायचं? हे त्या पांढऱ्या शर्ट वगैरेचं मी बघतो ना काय करायचं, तुम्ही जा ना. अरे पण हे सांगितलं ना एकदा. अरे रश्मी, आज आपण बाहेर पडलोच आहोत, तर तुला हवा तो लांबंडेवा पण घेऊनच टाकूया. नक्षा दूरच्या घेऊन टाकूया, म्हणजे मुलांची खरेदी होईपर्यंत आपलं बारीक सारीक होऊन जाईल सगळं. काकू काय म्हणता? अय्या, अरे तू इथे काय करतोयस? ते कपड्याचं शॉपिंगला आलेलो. अच्छा अच्छा. या अहो, हा माझा मित्र आहे, सिद्धू नाव आहे ह्याचं. अहो मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का देवळात मला चक्कर आली? अच्छा तेच हे, बरोबर आहे. सिद्धू माझे मिस्टर श्रीनिवास. नमस्कार काका. नमस्कार. काकू तुम्ही मला मित्र बोलात ना, जाम भारी वाटला. आहेसच रे माझा मित्र. यांच्यानंतर तूच आहेस ज्याच्याशी मनमोकळेपणाने बोलायला आवडतं मला. अगदीच इमोशनल केलं होतं काकू. बरं तुम्ही इकडे तुम्ही पण कपड्याच्या शॉपिंगला आलात? हो अरे. अच्छा. अरे माझ्या मुलीचं लग्न ठरलंय, त्याचीच खरेदी. अरे वा, मस्तच की एकदम. बरं झालं भेटलास बघ, तुला आमंत्रण देणारच होते. लग्नाला नक्की यायचंय. अरे विषय का काकू, आता घरचं लग्न आहे म्हणजे येणारच ना. आणि मी तुम्हाला बोललो होता ना, तुमच्या मुलीचं लग्न होणार आणि खूप चांगला मुलगा मिळणार तुम्ही, है ना? हो रे. आता जायचं असेल, काहीतरी काम असेल. अहो पायाला भिंगरी आहे नुसती, सतत आपलं कुणाला कुणाला मदत करायची असते त्याला. काकू एकदम करेक्ट ओळखला आहे तुम्ही मला. निघू का? लग्नाला नक्की यायचं. अरे नक्कीच येणार काकू, असं का? सांभाळ. येस, चला काका. हो अच्छा. खूप गोड मुलगा आहे अहो. बरं इथेच उभं राहायचंय की तुमची कामही करायची आहेत बाई? चला. जान्हवी, मला असं वाटतं की मी खूप लकी आहे. आणि असं तुला का बरं वाटतं? कारण माझं तुझ्याशी लग्न होणार आहे. आय एम गेटिंग मॅरिड टू यू. बघ मी खूप मनापासून बोलतोय. म्हणजे बघ ना, तुझ्यावर काय चांगलं दिसतंय, काय नाही दिसत आहे, तुझी आवड निवड, या सगळ्याची काळजी घ्यायला तुझ्याजवळ किती माणसं आहेत. आणि ते हक्काने तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतात. आणि आता तुझं माझ्याशी लग्न होणार आहे, म्हणजे ही सगळी माणसं माझी सुद्धा झाली ना. म्हणून मला असं वाटतं की मी खूप लकी आहे. राग नसेल येणार तर एक विचारू? विचार की. ही आनंदी कोण आहे? जान्हवी, नाही म्हणजे मगाशी मी नोटीस केलं, तिचा विषय निघाल्यावर भावनाताई खूप इमोशनल झाली होती. It's okay. राहू दे. जेव्हा तुला स्वतःहून सांगावं असं वाटेल तेव्हा सांग. ओके? नाही जयंत, असं नाही. खरं तर खूप छान वाटतंय की तू माझ्या फॅमिलीला आपलं समजतोस. त्यामुळे याबद्दल किंवा माझ्या फॅमिलीबद्दल तुला हे सगळं सांगायला मला कधीच ऑड वाटणार नाही. खरं तर तुला हे सगळं माहीत असायलाच हवं. त्याचं काय झालं, माझ्या ताईचं आणि तिच्या बॉसचं म्हणजेच श्रीकांत सरांचं लग्न ठरलं होतं.
आणि त्यांचीच मुलगी म्हणजे आनंदी. आनंदी खूप लहान असताना तिची आई गेली, त्यामुळे ना ती माझ्या भावनाताईशी खूप अटॅच आहे. श्रीकांत सरांच्या आईला असं वाटलं की माझ्या भावनाताईचं आणि श्रीकांत सरांचं लग्न व्हावं, म्हणून ते आमच्या घरी आल्या आणि त्यांनी रितसर माझ्या ताईला मागणी घातली. माझ्या घरच्यांनाही काहीच प्रॉब्लेम नव्हता, म्हणून घरचेही तयार झाले. पण मग काय जान्हवी? लग्नाच्याच दिवशी हॉलवर येत असताना श्रीकांत सरांचं आणि त्यांच्या आईचं खूप मोठा ऍक्सिडेंट झाला आणि त्यात ते गेले. त्या गाडीत आनंदी सुद्धा होती. देवाच्या कृपेने ती वाचली. काही दिवस आनंदी आमच्याचकडे राहत होती, पण त्यानंतर तिच्या आत्याने आणि तिच्या आत्याच्या मिस्टरांनी आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आणि ते तिथून आनंदीला घेऊन गेले. त्याच वेळेस तू आमच्या मदतीला आलास आणि माझ्या आई बाबांना लॉकअप मधून सोडवलंस. खरं तर खूप भयंकर आहे हे सगळं. माझी भावनाताई सध्या खूप डिफिकल्ट सिच्युएशन मधून जाते जयंत. ती आता काय त्रास सहन करते ना, हे मी इमॅजिनही नाही करू शकत.